हवालदार इथेच आहेत, म्हणजे यांना घरात घुसण्याआधी काहीतरी कारण सांगावं लागेल. सीसीटीव्ही. काय रे, लय कटाळा आलाय का उभं राहून. वैताग आलाय मला याचा. कुठं हालतं पण येणं साधं. लय कंबार दुखायला लागली. वाईज बसूनच घेतो. ए, साहेब बघतात की सीसीटीव्ही. लक्षातच नाही साहेबांनी सीसीटीव्ही बसवलं. मला एक कळलं नाही, साहेबांनी सीसीटीव्ही गुन्हेगारांना पकडायसाठी लावलाय का आपल्यावर नजर ठेवायला? आता ती साहेबांनीच माहिती. तर काय, आता पुढे गेलो तर माझ्यासाठी धोक्याचं आहे. नंतरच आर्याला भेटतो. तो माझ्या दुकानात येत होता का? नाही ना. विनोद, सेल्स ऑफ ह्युमर तुमचा खूप चांगला आहे. चौकशी करणं माझं काम आहे, मी ते करणार. काय 2 बायकावाले देशमुख? चौकशीच्या नावाखाली काय चाललंय आम्हाला कळत नाही का? जामकर साहेब, आम्ही किती चांगलं वागतो आहो तुमच्याशी, पण तुम्हाला ना अजिबात जाणीव नाहीये त्याची. तुमच्या बहिणीवर हल्ला झाला होता तेव्हा आमच्या घरच्यांनी तिला आधार दिला होता, आसरा दिला होता. नाहीतर जीवानीशी गेली असती ती. विसरलात ना? थोर आहात तुम्ही. तुमचे आभार मानतो मी, लोटांगण घालतो. पण पोलीस आहे मी आता. इन्स्पेक्टर मार्तंड जामकर. चौकशी करणं माझं काम आहे. केली, समाधान झाले, गेला तरी चालेल. चला सगळे नाही. लाली, आता हिची कसली चौकशी? हे जरा जास्तच होत आहे. अनुदिनी अनुतापे तापनो रामराया. हार चिडता वा तुम्ही 2 बायकावाले देशमुख. जरा डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवा. थंड आणि गोड, डेडली कॉम्बिनेशन. सुधाकर, फेलिसिटेट हिम. आप्पा चौकशीसाठी बोलवतात. आप्पा जाऊ द्या, करू द्या चौकशी त्यांना. लालीजी, या 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 या. लाली, बसा खाली. तुमचे मिस्टर फार चांगला माणूस. चांगले वागले की मला त्यांच्यावर संशय येतो. मी चांगले वागले की आला संशय. इतकं चांगलं. हाताला लागले, लागणारच. हाताला घरात काम करतो माणूस, त्याच्यामुळे लागणारच. अगदी साहजिक आहे, समजू शकतो आम्ही. या जामकरचं नक्की काय चालू आहे? लालीची का चौकशी करतोय? त्याच्यावर का संशय आला असेल याला? अरे हे काय डाउनलोडिंग आहे? अरे ती वहिनीची काय चौकशी करतात जामकर साहेब? मला बी काय कळणार का? काय नाही रे, समजा बळत चाललंय. ये माझ्यावरचा राग माझ्या घराच्यावर, माझ्या घरातल्या माणसांवर काढतोय तो. उत्सवाच्या निमित्ताने याची परत आसडली ना मी गाव समोर, म्हणून मला खेचवायसाठीच प्रयत्न चाललाय याचा. अख्ख्या गावात ना त्या जामकर साहेबांना फक्त आपणच घर दिसते, नाही तर काय. म्हणजे ही नाही. माधुरीचं आणि तुमच्या मिस्टरांचं लग्न जमलं होतं. आमचं लग्न होणार होतं. लहानपणीच ठरलं होतं आमचं लग्न. माधुरीला ह्यांच्याशी लग्न करायची इच्छा होती, पण तिला आप्पांनी आमच्या वडिलांना दिलेला शब्द माहिती नव्हता आणि त्यांच्यातला व्यवहार पण माहित नव्हता. मग तुमचा माधुरीवर राग असेल खूप. हो होता की. लय भांडायची ती माझ्यासोबत, बाचाबाची पण झाली होती. माझ्या हळदीत तिनं माझा हात पिरगाळला होता. मग एकदा दुकानावर मी तिचा हात पिरगाळला. खून करून टाकला.
मारून टाकलं. हो नाही, काय बोलताय साहेब? नंतर तिला तिची चूक कळली आणि तिने आमच्या दोघांचं नातं स्वीकारलं. त्यानंतर आमच्या दोघींमध्ये लय चांगली मैत्री झाली आणि मग त्या लग्नाची शॉपिंग तुम्ही दोघींनी मिळून केली हा साताऱ्याला. आई आई तुला दोघींच्या मैत्रीचे किस्से ऐकून रडायला आलो मला. आई आई मग तुम्हाला तिची आठवण येत असेल मग? हो साहेब, लय आठवण येते. असं वाटतं तिनं परत यावं, पण अजून ती तुम्हाला सापडली नाहीये ना. कशी सापडेल? शोध चालू आहे ना तिचा. हा, पक्या मामा आणि मामी तुम्ही तिला हुडकून काढाल या आशेवरती जगतायत, पण तुम्ही तिला हुडकाऐवजी सामान्य जनतेला असं बोलवून चौकशी करताय. फार वाईट आहेत हे पोलीस. आय हेट पोलीस. पण तुम्ही आम्हाला 4 चांगल्या गोष्टी सांगितल्या त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही खूप चांगल्या आहात स्वभावाने. तुम्ही गेलात तरी चालेल. येते. हम्म.